हाय, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज सकाळीच अजिंक्य महाबळेश्वरसाठी निघाला. तो गेला आणि लगेचच डीमार्टची पण ऑर्डर आली. माझं घर स्टेशन पासून जवळ आहे आणि इथे पार्किंगचा पण इश्यू आहे, त्यामुळे मी डिलिव्हरी सकाळी शेड्यूल करते. सकाळी लवकर उठले होते, मग सगळं आवरलं आणि ऑफिसच्या कामाला पण बसले. अजिंक्य 2 दिवस येणार नव्हता, सो मी पण माझ्या फ्रेंडच्या घरी जाणार होते. ऑफिस आणि घरचं सगळं आवरून इव्हिनिंगला निघायचं ठरवलं. आज मी एकटीच होते, त्यामुळे नाश्ता आणि जेवण असं वेगळं काही करणार नव्हते. शेवटी ब्रंच करण्याचा प्लॅन केला आणि सँडविच बनवायला घेतले. डीमार्ट मधून ब्राऊन ब्रेड ही माझी ऑर्डर कन्फर्म आहे. दुपारी मावशी बाबूला भरवत होत्या, तोपर्यंत मी त्याचं हे सॅलडचं सामान भाजून घेत होते. त्याच्या सॅलडसाठी मी मखाना, पोहे, ओट्स, तांदूळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि ड्रायफ्रुट्स वापरते. 10 दिवस पुरेल असंच मी ते बनवून ठेवते. सकाळी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्सच्या टाइमला मी त्याला हे बनवून देते. माझ्या मिक्सरच्या आवाजाने बाबू काही जेवत नव्हता. शेवटी तो किचन मध्ये आलाच आणि आता भिंतीचा कलर असा काढायचं हे त्याने नवीन सुरू केलं आहे. ऑफिसचं काम संपवलं आणि पहिलं डीमार्टचं सामान लावून घेतलं. इवू सुद्धा मला कामामध्ये मदत करत होता. संध्याकाळी तयारी करून आम्ही कळव्याला फ्रेंडच्या घरी निघालो. मुंब्रा आणि कळव्यामधला हा पॅच मला खूप आवडतो. पावसाळ्यात तो अजून सुंदर दिसतो. रोडने तुम्ही ट्रॅव्हल कराल तर तुम्हाला नक्की दिसेल. संध्याकाळी स्नेहलचा मुलगा सुद्धा स्कूलमधून सुटला होता, सो आम्ही सगळे एकत्रच घरी आलो. नंतर आरुष मला त्याच्या सगळ्या ट्रॉफीज दाखवत होता. त्याच्या मोस्टली ट्रॉफीज या फुटबॉलच्या आहेत. त्याला फुटबॉल खूप आवडतं. रात्री आमचं जेवण झालं आणि मग आरुष आणि इवू दोघं खेळत होते. मला खूप टेन्शन आलं होतं की बाबू इथे रुळेल की नाही, पण आरुष सोबत तो खेळत होता. जवळजवळ त्याच्या सगळ्या टॉईजवर इवूने कब्जा केला होता. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.